श्रोते हो नमस्कार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षांच्या सत्ताकाळात झालेल्या देशाच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी सुनील कांबळे आपलं स्वागत करतो. काल या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्याकडून या 12 वर्षात विविध क्षेत्रात झालेल्या बदलांची माहिती घेतली. आजच्या भागात आपण आणखी काही क्षेत्रात गेल्या 12 वर्षात कशी प्रगती झाली हे जाणून घेणार आहोत अभिराम घड्याळ पाटील यांच्याकडूनच. त्यांचं या कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. आपण संरक्षण क्षेत्राकडे वळूयात. संरक्षण सिद्धता, तिन्ही सेनादलांमधलं मनुष्यबळ, त्यांचे प्रश्न, शस्त्रास्त्र, विमानं, जहाजं यांची उपलब्धता, संरक्षण सामुग्री उत्पादन या बाबतीत काय प्रगती झाली, त्याचे दृश्य परिणाम कोणते सांगता येतील? सगळ्यात मोठा दुष्परिणाम तो ऑपरेशन सिंदूर होता. पण ऑपरेशन सिंदूर हे एक आपल्यावर लादण्यात आलेलं युद्ध होतं. पण मागील 10-12 वर्षामध्ये जर पाहिलं तर आपण आत्मनिर्भरतेकडे संरक्षण क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी गेलेलो आहे. म्हणजे 46,000 कोटी हे आपलं देशातलं प्रोडक्शन होतं डिफेन्सचं 12 वर्षांपूर्वी. आता ते जवळजवळ 170% वाढलेलं आहे. आपण रशियावरचा जो आपण अवलंबून होतो रशिया आणि बाकीचे आपण मोस्टली आपलं रशियावर जास्त अवलंबित्व होतं. ते 2011 ते 15 या काळामध्ये तेव्हापासून आपण जवळजवळ 70% आपण अवलंबून होतो आपल्या इम्पोर्टसाठी डिफेन्सच्या. ते आपण जवळजवळ 40%वर 21 ते 25 या काळामध्ये आणलेलं आहे. आपले एक्सपोर्ट जवळजवळ 23,000 कोटीचे आपण एक्सपोर्ट केलेले आहे. हा भारताने एक्सपोर्ट केलेला आहे आणि 23,000 कोटीचे हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे. इतकं एक्सपोर्ट कधी झालेलं नव्हतं. डिफेन्समध्ये इंटिग्रेशनच्या दृष्टीने म्हणजे या 3 ज्या आपल्या सेवा आहेत, ट्राय सर्व्हिसेस आहेत, त्यांच्या इंटिग्रेशनसाठी आपण CDSचं पद 2019मध्ये निर्माण केलं. शिवाय डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स यांच्या अंतर्गत म्हणजे डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गतच आपण ते खातं उघडलं, ज्याचं नियंत्रण CDS करतात. त्याचं उद्दिष्टच हे आहे की या ट्राय सर्व्हिसेसमध्ये कोऑर्डिनेशन झालं पाहिजे. शिवाय एक स्पेशल आपण एज्युकेशन कॉर्प्स तयार केलेले आहे, जेणेकरून आपले पुढे येणारे 3ही सर्व्हिसेसमधले जे सगळे लोक असतील ते एक जॉईंट प्रोफेशनल कल्चर डेव्हलप करू शकतील. आणि ही एक आर्मी आहे, ही एक आर्म फोर्सेस आहे, अशी आयडेंटिटी पुढे आपण ती प्रोफेशनल आयडेंटिटी तयार करू शकू या दृष्टीने भरपूर या काळामध्ये प्रयत्न झाले आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसतात आहे. ब्रह्मोस रशियाच्या पार्टिसिपेशन कोलॅबोरेशनमध्ये आहे, पण आपण सर्व अर्थाने तयार आहे किंवा आपण ऑपरेशन सिंदूर जे झालं ते सर्व अर्थाने म्हणजे त्याच्यामध्ये संरक्षण खात्यातले तज्ज्ञसुद्धा सांगतील आपल्याला की बहुवंशी ते हवाई युद्ध होतं. त्याच्यामध्ये जनरली असा समज होता संरक्षण क्षेत्रातल्याचा की आपलं हवाई दल हे इतकं सक्षम नाही आहे याच्यामध्ये की जितकं आपलं बाकीचं क्षेत्र आहे. पण आपण तो समज खोटा ठरवला याच्यामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला. आणि टेक्नॉलॉजिकली अत्यंत ॲडव्हान्स युद्धासाठी भारतीय हवाई दल तयार आहे आणि कुठलीही नागरी हानी न करता पाकिस्तानमध्ये कुठलीही सिव्हिल कॅज्युअल्टीज न करता आपण आपल्याला हवं तिथे हल्ले करून का पर्टिक्युलर पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन हे करू शकतो हे दाखवून देणं. आजच्या काळातली जे आधुनिक युद्ध आहेत ते लढण्यासाठी तयार आहे हे आपल्या हवाई सज्ज आहे, सक्षम आहे, संदेश त्याच्यातनं दिलेला आहे. आपण अंतर्गत सुरक्षेचा विचार करूयात. आता दहशतवाद आहे, नक्षलवाद आहे, गुन्हेगारी आहे, या सगळ्याच्या बाबतीमध्ये गेल्या 12 वर्षामध्ये कोणती पावलं उचलली? अंतर्गत सुरक्षा बघा, एक पहलगाम सोडला जो काश्मीरमध्ये झाला आणि दिल्लीमधला एक बॉम्बस्फोट, याशिवाय आपल्याकडे दहशतवादी हल्ले जे अत्यंत सातत्याने व्हायचे आणि भारतातल्या सगळ्या शहरांमध्ये मेट्रोपासनं ते Tier 2 Tier 3 शहरांपर्यंत ते पोचले होते, ते झालेले नाहीत. याचा सरळ अर्थ हा आहे की राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये इंटेलिजन्स शेअरिंग जास्त चांगलं झालेलं आहे. त्या इंटेलिजन्सचं फिल्टरिंग जास्त चांगलं झालेलं आहे. त्याच्यामध्ये ॲक्शनेबल कुठला ॲक्शनेबल नाही याच्यातला फरक करणारी यंत्रणा आपण मागील 12 वर्षामध्ये निर्माण केलेली आहे. दिल्लीमध्ये नॅटग्रीडचं काम जे सुरू झालेलं आहे ते अत्यंत लक्षणीय काम आहे आणि ते जागतिकदृष्ट्या आपण त्याची तुलना करू शकतो. इंटेलिजन्स गॅदरिंग किती प्रभावी होऊ शकतं आणि त्यांनी किती गोष्टी आपण प्रिव्हेंट करू शकतो याचं ते एक उत्तम उदाहरण जागतिक याच्यावरचं आहे. आंतरिक सुरक्षेचा हाही सुद्धा भाग आहे की बऱ्याचशा ठिकाणी जसं काश्मीरमध्ये फार मोठं पाऊल होतं आणि बऱ्याचशा सरकारी यंत्रणेला किंवा आपण असं म्हणू की या आधीच्या सरकारला सुद्धा समजा असं वाटलं असतं की आपण 370 कलम हलवावं, म्हणजे राजकीय भूमिकेमध्ये न जाता असं म्हटलं तर त्याच्यासमोर प्रश्न हा होता की हे केल्यानंतर काश्मीरमधली सुरक्षा, काश्मीरमधली परिस्थिती आपण कशी हाताळायची. तर ते उत्तम उदाहरण होतं
की असं एखादं तुम्ही पाऊल उचलल्यानंतर काश्मीरमधली परिस्थिती तुम्ही पूर्णपणे नियंत्रणामध्ये कशी ठेवाल. एकही जीवितहानी झाली नाही, एकही नागरी सिव्हिल ज्याला कॅज्युअल्टी म्हणतो ती झालेली नाही. आणि त्याच्यानंतर इन्फिल्ट्रेशन म्हणा, त्याच्यानंतर काश्मीरमधनं तयार होणारे आतंकवादी दहशतवादी म्हणा, यांच्यामध्ये लक्षणीय घट झालेली आहे. आता काश्मीरमध्ये वारंवार सुरक्षा यंत्रणा सांगतात की जे ॲक्टिव्ह दहशतवादी आहेत त्यांच्यातले बाहेरचे बरेचसे आहेत. हायब्रिड टेररिझमचा एक प्रकार काश्मीरमध्ये सुरू झाला होता, ते सुद्धा कमी झालेलं आहे. आंतरिक सुरक्षेचा दुसरा भाग हा की टेरर फायनान्सिंगवर या सरकारने बऱ्यापैकी तंत्रज्ञानाचा वापर करून नियंत्रण मिळवलेलं आहे. टेरर फायनान्स करणारे नेटवर्क जे असतात त्यांच्यावर बऱ्यापैकी क्रॅकडाऊन आलेलं आहे. आणि हे फक्त काश्मीरमध्ये नाही, हे पंजाबमध्ये किंवा इतर अशा राज्यांमध्ये जिथनं वेगवेगळ्या प्रकारचा दहशतवाद किंवा काश्मीरमध्ये होणारा दहशतवाद याला फंडिंगचे जे सोर्सेस तयार होतात त्यांच्यावर बऱ्यापैकी सरकारने तंत्रज्ञानाचा हे करून कंट्रोल मिळवलेला आहे, ते क्रॅक केलेले आहेत. आणि हे आंतरिक सुरक्षेसाठी आपल्याला दिसतं की इतक्या प्रकारे बॉम्बस्फोट होत नाही आहे. याचा अर्थ हा की या सगळ्या यंत्रणा प्रभावीपणे काम करतात आहेत. नक्षलवादाच्या बाबतीत यातल्या बऱ्याचशा गोष्टी, नक्षलवादाची विरुद्धची लढाई आपली आहे आणि जी आता एका टप्प्यावर पोहोचलेली आहे. आणि 31 मार्चला जसं अमित शहानी सांगितलं, देशभरामध्ये 200पेक्षा जास्त जिल्हे एकेकाळी त्या रेड कॉरिडॉरमध्ये होते. आज झारखंडमध्ये एक जिल्हा आणि छत्तीसगडमध्ये एक जिल्हा, हा LWE जे म्हणतात तसे जिल्हे आहेत. याच्यामध्ये सरकारने 2 गोष्टी केल्या, याच्यामध्ये 3 गोष्टी ॲक्च्युअली. बऱ्याच सरकारने आणि आधी मनमोहन सिंगांच्या सरकारने सुद्धा हे मान्य केलं होतं की या भागामध्ये विकास होत नाही, विकास पोचत नाही. आणि म्हणून मग तिकडची जनता ही नक्षलवादाकडे एक तर आकृष्ट होते किंवा नक्षलवादी त्यांच्यावर प्रभाव पाडू शकतात. आणि दुसरी सुरक्षा, या सरकारने ऑलमोस्ट म्हणजे ही मिलिटरी फाईट नव्हती, आपण तिथे काही सैन्याचा वापर केला नाही, पण टेरिटरी आधी अक्वायर करायची, ती सुरक्षित करायची. मग ती तिथल्या लोकांना हे आश्वासन द्यायचं, त्यांना हे सुरक्षित वाटून द्यायचं की ही टेरिटरी जी सरकारने मिळवलेली आहे ती आता परत नक्षल्यांकडे जाणार नाही आहे. त्याच्यानंतर मग तिथे त्याच्यासोबतच विकासाचे कार्यक्रम जे प्रभावीपणे सुरू केले त्यांनी त्या लोकांचा विश्वास आणखी हे झाला. म्हणजे याच्यामध्ये सुरक्षेच्या बाबतीमध्ये बरेचसे पावलं उचलण्यात आली, विकासाच्या बाबतीमध्ये बरीचशी पावलं उचलण्यात आली, ज्यांनी लोकांचा विश्वास सरकारी यंत्रणेवर वाढला. नक्षली विचारसरणीचा आणि नक्षली लोकांचा प्रभाव कमी झाला. आणि सुरक्षेचं धोरण हे इतक्या प्रभावीपणे सरकारने वापरलं, विशेषतः मागील 2-3 वर्षामध्ये, की जे फारच हार्डकोअर असतील किंवा त्यांच्या पोलिट ब्युरोचे मेंबर्स असतील त्यांना आपण शरणागती पत्करत नाही, जो सरकारने त्याच्यासोबतच कार्यक्रम केला होता की चर्चा होणार नाही, आता शरण यायचं असेल तर शरण या, नाही तर तुम्हाला मारण्यात येईल. तो इतका प्रभावीपणे राबवला की बरेचसे हार्डकोअर नक्षल या काळामध्ये त्यांनी शरणागती पत्करली. आणि तो शरणागतीचा कार्यक्रमसुद्धा म्हणजे त्यामध्ये सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण असं आहे की ही सरेंडर पॉलिसी आधीपासून होती, पण बऱ्याचशा म्हणजे जेव्हा चिदंबरम गृहमंत्री होते त्यांनीसुद्धा तो प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न केला होता. पण तेव्हा CAGनी पॉईंट आऊट केलं होतं त्यांच्या रिपोर्ट्समध्ये की जे शरणागती पत्करतात त्यांना जे पैसे सरकारकडनं मिळणं अपेक्षित होतं ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. या सरकारने तिथे सुद्धा प्रभावीपणे काम केलं की तुम्ही जर त्यांच्यासाठी 2च ऑप्शन ठेवले की एकतर मरा नाही तर शरणागती पत्करा. शरणागती पत्करल्यानंतर मग त्यांना जर मेनस्ट्रीममध्ये आणायचं असेल तर त्यांना तुम्ही जे प्रॉमिस केलेलं आहे ते पैसे मिळाले पाहिजे, हे सुद्धा या सरकारने केलं. ह्या दोन्ही याच्यावर पातळीवर हे केल्यामुळे आपल्याला ही नक्षलवादाविरुद्धची लढाई जिंकता आली असं म्हणता येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला जर चांगले हे पाहिजे असेल तर तुम्ही आपण थोडं आता भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांकडे वळूयात. म्हणजे गेल्या 12 वर्षात आपले परराष्ट्र संबंध कसे राहिलेले आहेत, त्याबाबतीतलं धोरण कसं राहिलेलं आहे आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून जागतिक पटलावर भारताचं स्थान आता काय आहे? याच्यामध्ये मोदींच्या काळामध्ये मोदींनी एक काही धोरणामधली सातत्य काही अंशी टिकवलेलं आहे. जवळजवळ 70 वर्ष भारताचं एक धोरण राहिलेलं आहे की आपण म्हणजे अगदी नेहरूंच्या काळामध्ये जरी पाहिलं तरी आपण अलिप्ततावाद जे आपण नॉन अलाइन मुवमेंटचा एक आपण नेतृत्वच केलं भारताने. ती भूमिका कम्प्लिटली न टाळता किंवा ती पूर्णपणे नकोच आहे भूमिका असं धोरण न करता या काळामध्ये, कारण आता आपण मल्टीपोलर जगामध्ये आहे, या काळामध्ये भारताने कुठल्याही ना अमेरिकेच्या बाजूला ना चायनाच्या बाजूला जाऊन एक आपण धोरणात्मक स्वायत्तता ज्याला म्हणतो, स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी, हे धोरण भारताने प्रभावीपणे राबवलेलं आहे. आणि याचा आजच्यासुद्धा काळामध्ये जेव्हा आपण एक अमेरिकेच्या अध्यक्षाच्या रूपाने एक जवळजवळ विक्षिप्तच म्हणावं असं एक नेतृत्व आपण बघतो आहे, ज्यांचं धोरणातली सातत्य हे 2 दिवससुद्धा टिकेल का याची खात्री देता येत नाही, त्याही परिस्थितीमध्ये भारताला हे धोरण फार मदतीचं सिद्ध होतं आहे.
भारताने या काळामध्ये अशा सर्व देशांशी मैत्री केलेली आहे ज्याच्यामध्ये म्हणजे आपली गरज काय आणि कुठल्या देशाकडनं आपली ती गरज पूर्ण होऊ शकते हे धोरण राबवून भारताने त्याच्याशी मैत्री केलेली आहे. म्हणजे भारत हा असा एक अनोखा देश आहे या साईजचा आणि या जगामध्ये असलेल्या प्रेझेन्सचा आणि अशा इतिहास ज्याचं जगातल्या आजच्या सगळ्या महत्त्वाच्या ज्या पॉवर्स आहेत त्यांच्याशी शत्रुत्व नाही आणि म्हणजे अर्थात चायनाचं त्याला अपवाद आहे, पण चायनाशी सुद्धा आपण बऱ्याचशा बाबतीमध्ये परत संबंध सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे. चायनाच्या बाजूनी सुद्धा तसा प्रयत्न झालेला आहे. शिवाय आज जगामध्ये जो संघर्ष होताना दिसतोय आपले इराणशी पण चांगले संबंध आहे. आपल्या तेल जहाजांना इराणनी विशेष अपवाद करून परवानगी दिलेली आहे. आपण अमेरिकेशी सुद्धा संबंध चांगले टिकवण्याचा आपल्या बाजूनी कसोशीने आणि अत्यंत सकारात्मक प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी मोदींनी त्यांचं राजकीय कॅपिटल अगेन बरेचदा वापरलेलं आहे. पण जेव्हा जेव्हा लक्षात आलं की अमेरिकेमध्ये स्वतः धोरण सातत्य दिसत नाही आहे तेव्हा भारताने मात्र मागे येण्यास नकार दिलेला आहे. आणि हे सगळं भारत यासाठी करू शकला की भारताने कुठल्याही देशाच्या कुठल्याही म्हणजे अमेरिकेच्या कुठल्याही धोरणांना ब्लाइंडली समर्थन दिलेलं नाही आहे किंवा रशियाच्या बळचणीला भारत जाऊन बसला आणि रशियाला जेव्हा गरज पडेल तेव्हा खडे बोल सुनावण्यापासून भारत मागे राहिला असं सुद्धा मोदींनी केलं नाही. रशियामध्ये जाऊन त्यांनी सांगितलं की युद्ध हे कुठल्याही याच्यावर त्याचा तोडगा राहू शकत नाही. हे बऱ्यापैकी जेव्हा जगामध्ये मल्टीपोलर जगामध्ये आपण बघतो तेव्हा हे धोरण पुष्कळसं प्रभावी असतं आणि भारताला या धोरणाचा फायदा झालेला आहे. आजचा जो क्रायसिस आपल्याला जगामध्ये दिसतो तो बहुवंशी अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामधला जो जुना वाद आहे आणि शिवाय अमेरिकन नेतृत्वाची एक ट्रम्प यांचं धोरण असं आहे की त्यांचं विदेश धोरण असं आहे की ते त्यांचं अंतर्गत जे राजकारण आहे अमेरिकेमधली त्यांची जी कॉन्स्टिट्युएन्सी आहे मेक अमेरिका ग्रेट अगेन मागा कॉन्स्टिट्युएन्सी ज्याला म्हणतात त्याला इम्प्रेस करण्यासाठीचं धोरण आहे आणि ते धोरणाचं एक्सटेन्शन हे त्यांचं आंतरराष्ट्रीय राजकारण आहे. ते त्या राजकारणाचा थांगपत्ता कोणालाच लागलेला नाही आहे. त्यातल्या त्यात भारताने स्वतःला त्यामध्ये बऱ्यापैकी सुरक्षित ठेवलेलं आहे आणि यासाठी जबाबदार भारताचं हे धोरण आहे की आम्ही कुठल्याही देशाचं शत्रुत्व घेणार नाही. याला अपवाद अर्थातच पाकिस्तान आणि चायना टू सम एक्सटेंट आहे आणि आम्ही कुठल्याही देशाच्या वळचणीला जाऊन बसणार नाही. अशा परिस्थितीमध्ये जाणार नाही, अशा याच्यामध्ये जाणार नाही की दो देश आपल्याला अमेरिकासुद्धा असेल तो आपल्याला असं सांगू शकेल की तुम्ही हे संबंध बंद करा किंवा तुम्ही असं करा किंवा तुम्ही तसं करा. याच काळामध्ये आपण आपले व्यापारिक संबंध बऱ्याचशा देशांशी चांगले सुधारलेले आहेत. जे आपण भारताचं युरोपियन युनियनसोबत जे डील झालं ज्याला मदर ऑफ ऑल डील्स म्हणतात ते फार लक्षणीय कामगिरी होती. त्याच्यासाठी जे जे कॉम्प्लायन्सेस लागतात त्याची तयारी ही जवळजवळ 2 वर्ष आधी मोदींनी सुरू केली आणि युरोपियन मार्केट हे जगामध्ये आपण सर्व अर्थकारणी सांगतील आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापाराचे जे अभ्यासक आहे ते म्हणतील की युरोपियन जो बाजार असतो तो अत्यंत कठीण असतो आणि भारतासारख्या देशाला त्याच्यासाठी भरपूर कॉम्प्लायन्सेस पूर्ण करावे लागतात. ते सगळं झाल्यानंतर अशा साईजचं डील तुम्ही करू शकता. त्याची तयारी 2-2 वर्ष भारताने केली आणि अमेरिकेसोबत आपल्या वाटाघाटी चालू असताना आणि अमेरिकेसोबत असं अनिश्चिततेचं वातावरण असताना भारताने ते डील अनाऊन्स केलं. हे सुद्धा एक आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कौशल्याची एक गोष्ट आहे की त्याचा प्रभाव अमेरिकेवर पडू शकतो आणि आपण अमेरिकेलाही दाखवून देऊ शकतो की फक्त अमेरिकेसोबत भारताचं जे डील झालेलं नाही अजून किंवा त्याला फॉर्मलाइज केलेलं नाही कारण ते एक दिवस अनाऊन्स करतात मग परत त्यांचं जे टॅक्स रेजिम अनप्रेडिक्टेबल आहे सगळी ट्रम्पच्या काळामध्ये त्याला आपण एक दिलेलं उत्तर आहे की फक्त आम्ही त्याच डीलवर अवलंबून नाही आहे. हे ते इंडिपेंडेंटली आपण युनायटेड किंगडमसोबत केलेलं आहे, फिनलंडसोबत केलेलं आहे, असे छोटे मोठे डील्स आपण केलेले आहे. मोदींच्या काळामध्ये मुस्लिम राष्ट्रांशी संबंध आपले सुधारले आणि याचा परिणाम आपण पाकिस्तानला बऱ्यापैकी ऑपरेशन सिंदूरपर्यंत पाकिस्तानला आपण बऱ्यापैकी आयसोलेट करू शकलो. जेव्हा आपण काश्मीरमध्ये 370 कलम काढलं काश्मीरमध्ये तेव्हा पाकिस्तानची अपेक्षा होती की बहुतांश मुस्लिम देश त्याच्या विरुद्ध बोलतील, पण टर्की आणि 1-2 देश सोडले तर फारशा मुस्लिम देशांनी हा भारतातला अंतर्गत प्रश्न आहे अशीच भूमिका घेतली आणि हे मोदींच्या मुस्लिम राष्ट्रांसोबत त्यांनी जे संबंध सुधारले त्यांच्यासोबत व्यापारिक करार केले आणि त्यांना हे लक्षात आणून दिलं की भारतातले आंतरिक प्रश्न, सुरक्षेचे प्रश्न किंवा भारतातल्या मुसलमानांची अवस्था या सगळ्यांचा तुमच्याशी याच्याशी काही संबंध नाही आहे आणि तुम्ही पाकिस्तानच्या बाजूने जाणं किंवा पाकिस्तानची भूमिका एंडोर्स करणं
याच्यामध्ये तुमचा काहीच फायदा नाही. भारताने या सगळ्या मुस्लिम देशांना वेगळे संबंध दिले आणि वेगळे त्यांना भूमिका मांडली. या राजकारणाचं ते यश आहे की आपण पाकिस्तानला बऱ्यापैकी आयसोलेट करू शकलो. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदींना जे विविध देशांचे सर्वोच्च सन्मान मिळाले त्याच्यामध्ये मुस्लिम राष्ट्र कितीतरी आहेत. आणि ही एक लक्षणीय गोष्ट आहे. आपण आपल्या अंतर्गत राजकारणाचा जर विचार केला तर ही फार लक्षणीय गोष्ट आहे. शेजारी देशांचे संबंध या काळामध्ये कसे बदललेले आहेत, त्याच्यात काय सुधारणा झाली? शेजारी देशांशी संबंध 1-1.5 वर्षापूर्वी परिस्थिती थोडीशी चिंताजनक होती. बांगलादेशमध्ये फारच अराजकतेचं वातावरण होतं. शिवाय आपल्या ज्या हसीनांचा जो पक्ष आहे त्यांचा पक्ष परंपरागतदृष्ट्या भारताच्या हेल्पफुल राहिलेला आहे. भारतासाठी तो जास्त हिताचा पक्ष राहिलेला आहे आणि त्याला एक इतिहास आहे. आणि त्यामध्ये सुद्धा मोदींची भूमिका ही आधीच्या सरकारांपेक्षा फारशी वेगळी नव्हती. कारण बांगलादेशमधली जी हिंदू मायनॉरिटी आहे ती त्यातल्या त्या तुलनेने सुरक्षित तेव्हा राहिलेली आहे जेव्हा हसीनांचा पक्ष तिथे सरकारमध्ये होता. त्यामुळे आणि शिवाय बांगलादेशला ब्रह्मदेशाची पण बॉर्डर आहे, चायनाची पण ब्रह्मदेशामध्ये बऱ्यापैकी इन्व्हॉल्वमेंट आहे आणि आपली सगळ्यात मोठी जी सीमा आहे ती बांगलादेशला लागलेली आहे. त्यामुळे तिथे फ्रेंडली सरकार असणं ही भारताची गरज नेहमीच राहिलेली आहे. आणि त्यातल्या म्हणून भारताने हसीनाला हे केलं आणि तेच कारण होतं. आपण बुद्धांचा देश म्हणतो आणि आपण आहेच, आपण गांधींचा देश आहे, आपण इतकं मोठं सिव्हिलायझेशन आहे. त्यामुळे आपल्याकडे शरणागती मागायला आल्या तेव्हा आपण त्यांना असं म्हणू शकत नाही की नाही हा तुमचा अंतर्गत प्रश्न आहे, आम्ही तुम्हाला शरणागती देणार नाही. त्याच्यानंतर जे मग बांगलादेशामध्ये निवडणुका झाल्या तर अशी अपेक्षा होती आणि अशी चिंता पण होती की खालिदा जियांचा पक्ष तिथे सत्तेमध्ये येणार, जो काही भारताच्या इतका काही म्हणजे मैत्रीपूर्ण संबंध त्याचे भारताशी राहिलेले नाही, अगेन कुठलंही सरकार असो, असं एक चिंतेचं वातावरण होतं. पण त्या काळामध्ये भारताने या 2 गोष्टी मोदींचं सरकारने वेगवेगळ्या केल्या. एक तर आम्ही हसीनांना भारतामधनं जायला सांगणार नाही आणि ते त्यांनी स्पष्ट केलं. आणि त्या सरकारला, नवीन सरकारला कन्व्हिन्स केलं की तुम्ही याचा आग्रह धरू नका, याच्याशिवाय भारत आणि बांगलादेश यांचे संबंध राहू शकतात आणि ते बरंच काही आहे त्या संबंधांमध्ये जे फक्त हसीनांकडे न बघता आपल्याला करता येईल. आणि यासाठी त्याही सरकारने संमती दिली. आपण बघाल की मागील काही जेव्हापासून ते सरकार आलं तेव्हापासून अराजकाचं जे वातावरण होतं ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे, निवळलेलं आहे. ते सरकार चांगलं काम करत आहे. त्यांनी असं कुठलंही पाऊल उचललेलं नाही आहे ज्यावरनं आपल्याला असं म्हणता येईल की नाही हे सरकार भारतासाठी मैत्रीपूर्ण नाही आहे. आपण जागतिक परिस्थिती जशी मागील 1 वर्षामध्ये बदलली, विशेषतः इराणचं युद्ध सुरू झाल्यानंतर, आणि मग आपल्यासमोर एक एनर्जी क्रायसिस तयार झाला. अमेरिकेचं धोरण सातत्य नसल्यामुळे आणि अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांच्या एक आपण असं म्हणू की भारतासोबतचं त्यांचं जे धोरण आहे ते भारताने एकतर अमेरिकेसोबत अमेरिकेच्या कंडिशन्सवर, अमेरिकेच्या टर्म्सवर ते डील साईन करावं किंवा मग आम्ही भारताच्या अंतर्गत राजकारणामध्ये हे करू किंवा आम्ही आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म्सवर भारताबद्दल बोलू, असं जे धोरण होतं त्याला बळी न पडता भारताने हेही ओळखलं की आपण काही क्षेत्रांमध्ये चायनाशी परत बोलायला लागलं पाहिजे. आणि ते संबंधसुद्धा भारताने सुरुवात केली आणि हे दाखवून दिलं की आपल्याकडे ते धोरणं एक फ्लेक्सिबिलिटी आपण ठेवतो. आणि हे अमेरिकेला सांगणं आवश्यक होतं त्या काळामध्ये जेव्हा आपण हे चायनासोबत आपण परत डायलॉग सुरू केला की भारत अशा सिच्युएशनमध्ये नाही आहे की अमेरिका त्यांना वाटेल तसं करेल आणि जर भारत अमेरिकेच्या कलानी जाणार नाही किंवा अमेरिकेला पाहिजे तसं डील साईन करणार नाही तर भारत हा आयसोलेटेड आहे किंवा भारत आता चायनाशी हे करणार. कारण अमेरिकेचीही सवय आहे आणि आपल्याकडे सुद्धा बरेचसे लोक म्हणतील की अमेरिका भारताकडे एक चायनाचा ॲडव्हर्सरी म्हणून बघतं की एक बफर आहे आणि भारताचा साईज बघता, लोकसंख्या बघता आणि रायझिंग इकॉनॉमीज आहे दोन्ही. चायनाची तर आपल्या बरीच पुढे आहे. भारत एक बफर राहू शकतो चायनाच्या विरुद्ध आणि तेच जर भारताची किंमत असेल फक्त तर भारतसुद्धा इंडिपेंडेंटली चायनासोबत संबंध ठेवू शकतो जे अमेरिका डिक्टेटेड नसेल. हे भारताने या काळामध्ये ते दाखवून दिलं. ह्या सगळ्यामध्ये आपल्याला एक सातत्य हे दिसतं की आपण एक धोरणात्मक स्वायत्तता आपली ठेवलेली आहे, ती बहुवंशी आपल्या हिताची राहिलेली आहे. आत्ताचा जो क्रायसिस आहे तो जगावेगळा आहे आणि त्यांनी जवळजवळ सर्वच देश थोडे बहुत सफर झालेले आहे. पण स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीची भूमिका भारताची मल्टीपोलर जगामध्ये ही अत्यंत योग्य भूमिका आहे. तुम्ही मगाशी बांगलादेशाचं बोलला, तिथली परिस्थिती मधल्या काळामध्ये जी काही झाली ते सगळीकडे जवळजवळ होत गेले. नेपाळमध्ये तर थोडासा हे झालेला होता, म्यानमारमध्ये संघर्ष आहेच तिकडे, श्रीलंकेमध्ये
तसं झालेलं तसं होतं. झालेलं आहे. हे सगळे अस्वस्थ देश आहेत अस्वस्थ एक देश प्रकारे, आपले सगळे शेजारी. बरोबर आणि आपण शेजारी प्रथम बरोबर आहे. नेबर फर्स्ट हे धोरण स्वीकारलेलं आहे. त्या अनुषंगानं काय केलेलं आहे? भारताने एक धोरण आणि मोदींच्या काळामध्ये ते आहे, आपण त्या देशांच्या याच्या अंतर्गत राजकारणामध्ये ढवळाढवळ केलेली नाही आहे. आपण त्याही काळामध्ये म्हणजे ज्या काळामध्ये श्रीलंकेमध्ये उदाहरणार्थ असं जेव्हा लक्षात आलं की श्रीलंकेमध्ये जी यादवी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती आणि ज्याच्यासाठी बहुवंशी चायनाचं धोरण ज्याच्यासाठी अवलंबून जबाबदार होतं, त्याही काळामध्ये आपण श्रीलंकेला या गोष्टीची शिक्षा दिली नाही की तुम्ही भारताकडे न येता चायनाकडे गेले आणि आता आम्ही तुम्हाला त्याही काळामध्ये भारताने श्रीलंकेला मदत दिली. येणाऱ्या सरकारला त्याही काळामध्ये भारताला श्रीलंकेशी संबंध चांगले ठेवायचे आहे अशी इच्छा केली. खरं तर श्रीलंकेचे जे अध्यक्ष माझा आहेत मुद्दा तोच होता की ह्या सगळ्या देशांमधले जे काही अंतर्गत उठाव म्हणून एक प्रकारचे जे काही प्रश्न निर्माण झाले त्याचं मुख्य कारण हे आर्थिक स्थिती होती. आर्थिक स्थिती आणि भारत पहिल्यापासून या सगळ्या शेजाऱ्यांना मदत करत आलेला आहे. त्या बाबतीत मी विचारतो की या काळामध्ये काय केलं? या सर्व देशांना बांगलादेश असो, श्रीलंका असो, नेपाळ असो, यांच्याशी आपण आर्थिक संबंध कधीच तोडले नाहीत. यांच्यातली परिस्थिती यादवी निर्माण होणं किंवा भारताशी इतकं मैत्रीपूर्ण नाही असा एखादा राजकीय पक्ष किंवा असं एखादं राजकीय कॉम्बिनेशन त्या देशामध्ये जर सत्तेवर आलं असेल तेव्हासुद्धा आपण आपलं त्यांना मदत करण्याचं धोरण बदललेलं नाही. आणि हे भारताचं सातत्याने धोरण राहिलेलं आहे की आपण कुठल्या देशामध्ये कोण राज्य करतो आहोत ही त्या देशाचा निर्णय आहे आणि त्याच्यामध्ये भारत काही फारसा इन्फ्लुएन्स करत नाही. आणि आम्हाला शेजारी देशांशी संबंध चांगले ठेवायचे, आर्थिक मदत करायची आहे आणि त्यांनीसुद्धा भारताच्या हितांचं संरक्षण केलं पाहिजे. भारताच्या हितास बाधक अशा गोष्टी त्यांच्या देशामध्ये जर होत असतील, विशेषतः बांगलादेशमध्ये, म्यानमारमध्ये, तर त्यांना आळा घातला पाहिजे. ही भूमिका भारताने ठासून घेतलेली आहे आणि हे एक आपल्या मोदींच्या काळामध्ये सुद्धा हे याच्यामध्ये आपल्याला धोरण सातत्य दिसतं. शेवटचा प्रश्न, ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर होणं याच्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा भर राहिलेला आहे आणि अलीकडे ते पुन्हा ते अधोरेखित करत आहेत. तर त्या दृष्टीने ह्या 12 वर्षामध्ये काय घडलं? याच्यामध्ये ह्या सध्याचा जो क्रायसिस आहे त्यांनी याची निकड फार आपल्याला असं वाटते आहे. पण आपण 12 वर्षाचं जर हे केलं तर आपल्या विदेशी धोरणाचं वैशिष्ट्य हे राहिलेलं आहे मोदींच्या काळामध्ये की या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक व्हावी. या क्षेत्रामध्ये जसं आपण सोलार आणि नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीला जास्त एनकरेज करतो आहे. आपण या क्षेत्रामध्ये भारतामध्ये सुद्धा एक्सप्लोरेशनला भरपूर या सरकारने धोरणही आखलेलं आहे आणि यामध्ये आपण स्वावलंबी कसे होऊ, कारण आपण स्वावलंबी याच्यामध्ये होण्यासारखी आपली परिस्थिती नाही आहे. आपल्याला कुठल्या ना कुठल्या देशावर यामध्ये अवलंबून राहावं लागणार आहे. पण आपलं अवलंबित्व हे एकाच देशावर न राहावं, आपण इतर याच्यामधनं सोर्सेसमधनं हे जनरेट करावं, यासाठी सुद्धा या सरकारने बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. अनेक मुद्द्यांवर आपण सविस्तर माहिती दिली. आज आपण इथं उपस्थित राहिलात आणि चर्चेत उपस्थित झालेल्या सगळ्या मुद्द्यांवर अत्यंत तपशीलवार माहिती दिली. त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक धन्यवाद. 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 याबरोबरच हा विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे.